लग्नानंतर परपुरुष किंवा परस्त्रीकडे पाहणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे की नाही? समाजामध्ये अशा गोष्टींना परवानगी नाही. समाजाच्या दृष्टिकोनाने लग्नानंतर परपुरुष किंवा परस्त्रीकडे आकर्षित होणे ही गोष्ट चांगली नाही, परंतु अनेक नात्यांमध्ये ही समस्या दिसून येते. यामागे ठोस कारण नसले तरी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. पती-पत्नींमधील प्रेम, विश्वास आणि परस्पर समजुतीवर आधारित असते. जर यांपैकी काही कमी पडले तर नात्याला तडा जातो आणि तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ शकतो. भावनिक अंतर हे विवाहबाह्य संबंधांचे मुख्य कारण आहे. जोडीदार भावनिक गरजा पूर्ण करू शकत नाही, एकमेकांचे विचार समजून घेत नाहीत किंवा संवाद कमी असेल तर व्यक्ती भावनिक आधारासाठी बाहेरच्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकते. पुरुष अनेकदा कठोर दिसले तरीही ते खूप भावनिक असतात. त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून आधार न मिळाल्यास ते बाहेर आधार शोधू लागतात. दैनंदिन आयुष्याचा कंटाळाही विवाहबाह्य संबंधांचे प्रमुख कारण आहे. एकाच व्यक्तीसोबत आयुष्यभर राहण्याच्या कल्पनेला काही जण ओझे मानतात आणि यामुळे वैवाहिक नात्यात गोंधळ निर्माण होतो. जोडीदारांमध्ये वाद असेल तर अशा नात्यांमध्ये नकारात्मकता निर्माण होते. अशा वेळी शांती आणि आनंद शोधण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षण होऊ शकते. ही समस्या प्रामुख्याने लग्नाच्या काही वर्षांनंतर तीव्र होऊ शकते. शारीरिक संबंध हा विवाहाचा महत्त्वाचा भाग आहे. काही लोकांना एकाच व्यक्तीसोबत आयुष्यभर शारीरिक संबंध ठेवणे कंटाळवाणे वाटते. मनोरंजनाच्या उद्देशाने ते बाहेरच्या नात्यामध्ये अडकतात. काही वेळा विकृत विचारसरणीमुळेही लोकांना असे वाटते की विवाहबाह्य संबंध म्हणजे स्वतंत्रतेचे प्रतीक आहे. विवाहबाह्य आकर्षण टाळण्यासाठी जोडीदारांनी एकमेकांसोबत प्रामाणिक राहणे, संवाद वाढवणे आणि एकमेकांच्या गरजा समजून घेणे गरजेचे आहे. नात्यात विश्वास आणि समर्पण टिकवणे हेच दीर्घकाळचे समाधान देऊ शकते.